शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भारतीय किसान संघ आक्रमक, योग्य भाव संरक्षण योजना राबवा, आंदोलनाचा इशारा। भारतीय किसान संघाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर ठाम आणि आक्रमक भूमिका मांडण्यात आली। शेतकऱ्यांना मालाच्या किमतीच्या 1.5 पट भाव मिळालाच पाहिजे, तसेच शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य व हमी भाव मिळवून देणे आणि शेतजमिनीच्या संरक्षणासाठी कंपाऊंड तार कुंपण योजना तातडीनं राबवण्याची ठोस मागणी करण्यात आली। संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की वाढती महागाई, बियाणे, खतांचे दर, मजुरी आणि बाजारातील दलालशाहीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे। अशा परिस्थितीत सरकारने केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात निर्णय घेणं गरजेचं आहे। शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तसेच हरिण, डुक्कर इत्यादी प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी कंपाऊंड किंवा तार कुंपण व्यापक योजना स्वरूपात लागू करून त्यात वाढ करावी अशी ठाम मागणी करण्यात आली। शासन आणि प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास येणाऱ्या काळात राज्यव्यापी आंदोलन छेडलं जाईल असा इशारा भारतीय किसान संघाने दिला आहे। शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी असल्याचे संघाने जाहीर केलं आहे। पत्रकार परिषदेत भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम एलाले, प्रांत अध्यक्ष नारायण खाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। मागण्यांमध्ये क्रमांक 1 ची मागणी अशी आहे, भारतातले शेतकरी हजारो वस्तू, हजारो प्रकारचे शेतमाल आपल्या स्वतःच्या शेतीत मेहनतीने तयार करतात, परंतु तो शेतमाल तयार करताना लागणारा जो खर्च आहे, तो खर्च या वस्तूची विक्री करून बाजारात विक्री करून त्याला काही प्राप्त होत नाही। त्यामुळे प्रमुख मागणी अशी आहे, शेतकऱ्याचा जो लागत खर्च आहे त्याला लाभकारी मूल्य मिळावं, प्रॉफिटेबल प्राईस मिळावी, त्यासाठी भारतीय किसान संघ सदैव कार्यरत आहे। उदाहरणार्थ, आपल्या भागात सोयाबीन होत असतं, या जिल्ह्यात सोयाबीनचं पीक आहे। 1 क्विंटल सोयाबीन तयार करायला जर का 4,000 रुपये खर्च येत असेल तर आमची अपेक्षा आहे त्याच्या 1.5 पट म्हणजे 50% लाभासह 6,000 रुपये प्रति क्विंटल त्याला बाजारात भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला।